नमस्कार, मी यश कोटुरकर युवा राज्य न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण शिवसेनेचे धाडसे नेतृत्व उमेश दिघे यांची आज भेट घेणार आहोत. सर, नमस्कार, मी उमेश दिघे, शिवसेना अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक 6 बचा आहे आणि या प्रभागामध्ये आमदार बालाजी कल्याणकरने असे उत्कृष्ट नगर उमेदवार दिलेले आहेत, जे काम करणार आहेत. जनतेचा प्रत्येक काम झालं पाहिजे असे उमेदवार चारही साईडचे दिले आहेत. त्यामुळे आमदार कल्याणकरवरती प्रभाग क्रमांक 6 मधील जनता अतिशय खुश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे 4 शिलेदार आमदार बालाजी कल्याणकरचे जे 4 शिलेदार आहेत ते लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र धडपड करणार आहे. ठीक आहे. सध्याची नगरपालिकेची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतंय? सध्याची महापालिकेची परिस्थिती पाहता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आमदार बालाजी कल्याणकरने जनसामान्यामधला शिवसैनिक हा लोकांच्या सेवेसाठी अर्पण केलेला आहे आणि त्या सेवा करण्यासाठी आम्ही चारही उमेदवार जनतेची सेवा करण्यासाठी अहोरात्र कटिबद्ध आहोत. हेच जनतेला मी आज वचन देत आहे. स्त्री रक्षणासाठी तुमचं काय मत आहे? काय स्त्री रक्षणासाठी? स्त्री रक्षणासाठी आम्ही सदैव 24 तास आम्ही शिवसैनिक म्हणून बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक हे स्त्री रक्षणासाठी सदैव आम्ही रस्त्यावर असतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तर महापालिका झाल्यानंतर आम्ही नगरसेवक झाल्यानंतर स्त्रीचं रक्षण कसं करायला पाहिजे. आजकाल चोरीच्या घटना घडायला, सोनं चोरी व्हायल्यात, घरात चोरी व्हायल्यात, त्याला रस्त्याने जाताना लेडीज माता भगिनींना अडचण व्हायला. आपण CCTVचे कॅमेरे प्रोजेक्ट असतील, मोठे मोठे प्रोजेक्ट असतील, त्या माध्यमातून स्त्रीचं रक्षण करता येईल असे काही कार्यक्रम येणाऱ्या काळामध्ये आपण राबवणार. आता सध्याची सगळ्यात मोठी परिस्थिती म्हणजे युवा पिढी आहे ना, त्यांची रोजगार, त्याच्यासाठी तुमचं काय मत असेल? युवा पिढी रोजगार बरोबर आहे. सध्याची युवा पिढी ही व्यसनाकडे जात आहे. त्याला कुठेतरी आपल्याला पटरीवरती आणण्यासाठी त्याला काहीतरी काम धंद्याला लावणं आवश्यक आहे. पण हा विषय महापालिकेचा, हा ग्राउंड लेवलचा विषय आहे. हा विषय राज्य सरकारचा आहे. सन्माननीय आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच हेमंतराव पाटील यांच्याकडे हा विषय मी मांडणार आहे. त्यांना सांगणार आहे की हा विषय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडा ही त्यांना विनंती करणार आहे. मी प्रताप दिलीपराव पावडे, वार्ड क्रमांक 6 मधनं सर्वसाधारण पुरुष ड मधनं उभं टाकलेलं आहे. आमचे नेते श्री बालाजीराव कल्याणकर साहेब यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याबद्दल बालाजी कल्याणकर हेमंत पाटील यांचं प्रथमतः स्वागत करतो आणि थँक्यू म्हणतो त्यांना. आणि प्रभागातली बरीच काही मागील नगरसेवकांनी बरीच काही कामे पेंडिंग ठेवली, त्यामुळे प्रभागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जे की आमचा प्रभाग खूप सुशिक्षित आहे, टॅक्स पेअर आहे, ॲडव्हान्स टॅक्स भरतो, पण त्यांना तसं टॅक्स भरतात तसं त्यानुसार सुविधा भेटत नाही. त्यांना साध्या सुद्धा कचऱ्यासाठी कचरी गाडी येत नाही, पाणी येत नाही किंवा लाईट, स्ट्रीट लाईट वगैरे याचे छोट्या गोष्टीसाठी नगरसेवकांना डेलीचं बोलावं लागतं. नगरसेवकाचं काम काय असतं? हेच तर काम असतं ना. ते काम मागील नगरसेवकांनी काही केलं नाही. त्यामुळे आम्हाला आवर्जून युवा असताना आम्ही या क्षेत्रात आम्ही पडलो का, तर कॉलनीतल्या लोकांना त्रास होता. आम्ही त्या कॉलनीत राहतो, आम्हाला पण भरपूर त्रास होतो. तर यासाठी आम्ही महापालिकेत आवाज उठून सर्व नागरिकांसाठी चांगली सुविधा देऊ. नगरपालिकेमध्ये जी कामगिरी चालू आहे त्याच्यामध्ये काय बदल झाले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नगरपालिकेमध्ये कामगिरी म्हणजे काय ना, एक तर महानगरपालिका, नांदेडची महानगरपालिका ती पण प्रभागात, तर त्यामध्ये त्या प्रभागाची महानगरपालिका असताना इथे 6 ते 6.5 कोटी रुपयाचं कर्ज आहे महापालिकेवर. एक तर ते आम्हाला आव्हान आहे थोडं मोठं. तर त्यामध्ये एक त्यांनी तिथली व्यवस्था व्यवस्थित ठेवली नाही, कर्ज करून ठेवले महापालिकेवरती. आणि त्यांना पण व्यवस्थित सुविधा पुरवत 3 वर्षापासून प्रशासक चालू आहे. एक त्यांनी काय सिस्टम लावलेली, जसं चाललंय तसं चालू द्या, जसं चाललंय तसं चालू द्या म्हणून. पण त्याचा खूप प्रमाण नांदेडच्या नागरिकांना त्रास झाला. तर ही महापालिकेने सुविधा चांगली करायला पाहिजे होती. तर चला एवढं आला, सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निवडणूक घ्या आणि सर्व नांदेडवासियांना सेवा पुरवण्यासाठी नगरसेवक निवड करा म्हणून न्यायालयाने 31 जानेवारी पर्यंत
घोषित करा म्हणून सांगितलेलं आहे. त्यामध्ये आम्ही न्यायालयाचं पण स्वागत करतो की हे जे त्रास होते लोकांना महापालिकेच्या भरमसाठ याचा टॅक्सचा आणि त्याचा सुविधाने टॅक्स घेतात ते. त्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयाचं सुद्धा भरमसाठ करून आभार व्यक्त करतो की आम्हाला एक संधी दिली आणि आम्ही या राजकारणामध्ये उतरलो समाजकार्य करासाठी. ठीक आहे सर, अजून एक प्रश्न होता. याआधी तुम्ही कोणत्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये काही कामगिरी केली? मी ते गणपती उत्सव म्हणा, दुर्गा उत्सव म्हणा किंवा आपले मंदिराचे जे भंडारे वगैरे असतात त्यामध्ये मी सेवा केली. रक्तदान शिबिर घेणे, शिवजयंती, आंबेडकर जयंती यामध्ये उत्साहानं सहभागी राहतो. सर्वांना एकत्र घेऊन व्यवस्थित कार्य पार करून सर्वांना उपदेश देतो. चांगलं काम केलं पाहिजे, समाजात आपलं काहीतरी देणं असते. आपलं घर वगैरे हे तर असते पण समाजासाठी आपण काहीतरी देणं असते. या उद्देशाने सामाजिक कार्यामध्ये नेहमी तत्पर असतो. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महानगरपालिकेमध्ये जर शिवसेनेची सत्ता आली तर नांदेडमध्ये आपल्याला पुढील 5 वर्षामध्ये काय काय बदल जाणून येतील? जर दरवर आम्ही विश्वास ठेवत नाहीत. 1997ची पुनरावृत्ती होणार आणि शिवसेनेचा महापौर या नांदेड शहरामध्ये बसणार आहे. आणि या नांदेड शहरामध्ये शिवसेनेचा महापौर बसल्यानंतर लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी आम्ही सोडवणार आहेत. आमचे आमदार बालाजीराव कल्याणकर, दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडारकर तसेच हेमंतभाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर या नांदेड महापालिकेवर येणाऱ्या 16 तारखेला शिवसेनेचा महापौर बसणार आहे. आणि सामान्य लोकांचे जे काही प्रश्न असतील, फार मोठ्या आशा द्यायच्या नाहीत. आम्हाला कचऱ्या गाडीचा विषय आहे, आम्हाला लाईटचा विषय आहे, आम्हाला नाली काढायचा विषय आहे, आम्हाला लोकांच्या ज्या अडचणी आहेत, रस्ता नाही, खड्डा पडलाय, ह्या गोष्टी आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये आम्हाला या सर्वांच्या नेतृत्वावर द्यायच्यात. एवढाच विश्वास मी तुम्हाला सांगतो. महापालिकेतील सुरक्षेचा विषय आहे. CCTV नाही आहेत. पहिले जेव्हा 5-6 वर्षाखाली CCTV लावले ते पूर्ण बंद कडे पडले आहेत. ते सत्ता जर आली तर आम्ही CCTV नाही करणार. एक तर दुसरा प्रश्न असा आहे की नांदेडमध्ये ट्रॅफिकचा विषय खूप आहे, जे की रोडवरती असे गाडी वगैरे लावून बसतात, अतिक्रमण करतात, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. तर त्याचा पण विषय आम्ही सॉल्व्ह करू. व कचऱ्याचा वगैरे विषय आहे जास्त करू महापालिकेत. आणि गोदावरी नदीमध्ये नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे, त्यामुळे यात्रेकरू येतात. तर पूर्ण ड्रेनेजचं पाणी गोदावरी नदीत सोडलं तर त्या ड्रेनेजच्या पाण्याचा त्रास नागरिकांना होतो किंवा कोण आपले दर्शन करणे येणं आपले हे याला गुरुद्वारला येणारे यात्रेकरूंना होतो त्रास त्याचा. त्यावरती आम्ही आवाज उठतो. महापौरचं झालं म्हणजे एक नांदेड उत्तरच्या व दक्षिणच्या मतदारांनी ठरवलेलं आहे. परिवर्तन अटळ आहे. लोकांना सेवा करण्याची संधी नांदेडकर देणार आहेत. आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई इथं सुरू आहे. त्यामुळे नांदेडकरांचं प्रेम काम करणाऱ्या आमदार बालाजी कल्याणकरवरती आहे. तुमचं मनोगत असा एक विषय आहे की जे काही निराधार लेडीज वगैरे आहेत, तर महापालिकेत जर सत्ता आली तर त्यांना त्यासाठी छोटे छोटे लघु उद्योग करून त्यांचं पुनर्वसन करण्यात येईल व निराधारांना न्याय देण्यात येईल.